नमस्कार. सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर गोकुळाष्टमी हा श्रावण महिन्यातील हिंदू धर्मियांचा एक मोठा सण आहे. तर हे गोकुळाष्टमीच्या निमित्त आम्ही काल गेलो होतो. आज नाही, आज गोकुळाष्टमी आहे. तर काल आम्ही आमच्या जवळच असणारं जे इस्कॉनचं श्रीकृष्ण मंदिर आहे कोंडव्याला, तर तिथे आलो आहोत आम्ही. तर तिथे प्रवेशद्वाराजवळच अशा पहा किती गीर गायी आहेत. मंदिराच्या गेटमधून आत प्रवेश केल्याबरोबरच ह्या गोमातेचं आपल्याला दर्शन होतं. त्यानंतर तिथून आत आल्यानंतर हे असं मंदिराचं प्रवेशद्वार आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. अतिशय प्रसन्न असं वाटतं त्या मंदिरात गेल्यानंतर. प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला अशी छान फुलझाडं आहेत. आणि प्रवेशद्वाराच्या एकदम जवळच श्रीकृष्णाची कालियामर्दन सीन असलेली खूप सुंदर अशी मूर्ती आहे. पाण्यामध्ये कालियावर विराजमान झालेले भगवान श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती आहे. आणि इकडे गुलाबाच्या फुलांची सुंदर अशी बाग आहे शेजारीच. आणि हा प्रवेशद्वाराजवळ मधुमालतीचा वेल, तो पण खूप सुंदर बहरलेला आहे आणि खूप छान दिसत आहे. त्यानंतर आम्ही आत आल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून मंदिरात प्रवेश केला. खूप स्वच्छता आहे मंदिरात आणि खूप प्रसन्न आणि भक्तिमय असं वातावरण आहे. गोकुळाष्टमीची तयारी चालू होती इथे. तर इकडे ही धान्य तुला केलेली आहे. जन्माष्टमी निमित्त मंदिराचं पण खूप छान सजावट आणि आजूबाजूचा परिसर पण एकदम स्वच्छ करण्यात आलेला आहे. तर आता आम्ही मंदिरात प्रवेश करत आहोत. अशा या पायऱ्यावर चढून गेलं की इस्कॉनचं हे मंदिर आहे. मंदिराच्या आतल्या बाजूलाच दर्शनी भागात अनेक प्रकारचे धार्मिक ग्रंथ, पोथी पुराणं असे भरपूर प्रकारचे पुस्तकं, धार्मिक पुस्तकं आपल्याला मिळतील वाजवी दरात. तर मंदिरात इकडे साईडला भजन चालू आहे. खूपच प्रसन्न आणि मंगलमय असं वातावरण आहे. तर या मंदिरात श्रीकृष्णांचं दर्शन आम्ही घेतलं. खूप प्रसन्न अशी मूर्ती आहे राधाकृष्णांची आणि खूपच भक्तिमय असं वातावरण आहे. अगदी मन प्रसन्न होतं या मंदिरात थोडा वेळ जरी आलं तरी. पुण्यापासून अगदी
अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, पुण्याच्या बाहेर सासवड कोंढवा रोडला. आणि सासवडपासून पण अर्धा ते पाऊण तास लागतो. तर असं हे सुंदर असं इस्कॉनचं मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण अत्यंत छान आहे. सुंदर अशी रोषणाई मंदिरात केलेली आहे गोकुळाष्टमी निमित्त. तर तुम्ही पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात राहत असाल तर नक्कीच या मंदिराला भेट द्या. खूपच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आपल्याला या मंदिरातून जाऊन आल्यानंतर. आणि खूप प्रसन्न असं मन अगदी प्रसन्न होतं ह्या मूर्तीचं दर्शन घेतलं की.